सर, आताची शैक्षणिक प्रणाली सोबत जात असताना क्लासेस आणि स्कूलमध्ये आपली USP काय आहे? मी आता आपला जे म्हटलं होतं की तळजाईला जे आहे की मी चाटे पब्लिक स्कूल उभी केलेली आहे. त्या स्कूलमध्ये विद्यार्थ्याला जावंसं वाटलं पाहिजे अशी स्कूल आहे. विद्यार्थ्याला तिथून अभ्यास करा वाटला पाहिजे अशी स्कूल आहे. इन्फ्रास्ट्रक्चर असेल. आम्ही नेहमी बाहेरच्या देशाचं उदाहरण घेतो. मी बाहेरच्या देशात जाऊन फिरून सगळ्या गोष्टी बघून आल्यानंतर मला वाटलं की तसं एक युनिट उभं असलं पाहिजे की ज्या युनिटमध्ये विद्यार्थ्याला जाऊन शिका वाटलं पाहिजे, बसा वाटलं पाहिजे, पालकांना जाऊन स्कूलमध्ये बसा वाटलं पाहिजे, आपल्या पाल्याविषयी शिक्षकांसोबत चर्चा करा वाटली पाहिजे, अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या सोबत जे आहे की त्या ठिकाणी आज विद्यार्थ्यांना मी जर्मन लँग्वेज असेल, फ्रेंच लँग्वेज असेल, त्याच्यानंतर मेंटल ॲबिलिटी असेल, ह्या विद्यार्थ्याला फर्स्ट स्टँडर्ड पासून आम्ही तिथं देत आहोत. आज मेंटल ॲबिलिटी म्हणजे विद्यार्थ्याला विचार करण्याची क्षमता त्याची वाढली पाहिजे. आज विचार करायची 2025 आहे आणि 2035ला 2040ला ज्यावेळेस माझा हा विद्यार्थी फर्स्टचा 12th होईल, ज्यावेळेस MPSC UPSCची एक्झाम देईल, त्यावेळेस त्याची विचार करण्याची क्षमता कशी असेल आणि त्यावेळेस चाटेंचे विद्यार्थी आज IAS IPS कोणत्या लेवलला विद्यार्थी घडलेले असतील, तो दृष्टिकोन ठेवून आज चाटे पब्लिक स्कूलमध्ये आणि चाटे शिक्षण समूहामध्ये आम्ही विद्यार्थी घडवत आहोत.